आपल्याकडे पण तसंच आहे. ये बेटा. थोडा हळू घ्या शास्त्रीजी. हो, खूप मला चटका बसला. अगं किरण, तू आज जा, आपल्याकडे पाहुणे आले आहेत. जरा स्वयंपाकाचं बघ बरं. थोडसा लवकर शिजारू बनवा. माझी मुलगी एकदम तत्पर असते. अहो, शिजारू म्हणजे हे नाही, आम्ही मटण वगैरे काही खात नाही. चिकन वड्या असतील तर शिजारू लवकर बनवा, असं आमचं मत होतं. हो, कळलं. काय म्हणता, मी आता हार्वेस्टर लावून टाकीन म्हणतो. मजूर भेटत नाही. तुमच्याकडे बाकी सर्व ठीक ना, आम्ही मजुरीनेच कापतो. आमच्याकडे फार तुटवळा मजूर. आमच्या थंडीला 30, फक्त 30 कुळो, थंडीला 30 कुळो. आमच्याकडे नाही तेवढा भाव. अरे वालगे वगैरे आमच्याकडे मिळतच नाही. पाटील साहेब, तुमच्याकडे खूप शेती आहे. हो ना. आमच्याकडे आमच्या पोटापुरती असल्यामुळे आम्ही मजुरानेच करत असतो. व्यवस्थित. शास्त्रीजी योग्य. हो ना, तुम्ही बोला. इवाई सर्व बोला. दादा, हा बाळा. दादा स्वयंपाक तयार झाला आहे. अच्छा अच्छा. मी ताट केली आहे, जेवण करायला या लवकर. हो, आलोच बाबा, आलोच. तर जेवण करून घेऊ आपण आता. शास्त्रीजी, जेवण आटून घेऊ. नंतर येताना खूप त्रास झाला तुमच्या गावाला. खड्डे खूप आहे. हा हा, चला वा, समोर वा. हो, या या बेटा. आवाज या, आवाज. काय मालिक त्याला बाई आवडली गोवा. हिला आपल्या साधुगिरीत आणि गोवागिरीत फसवून नाही, हिला आपल्या जाळ्यात ओढला ना, आव सांगता नाही. मटण वड्या जेवण. आता जर जेवण आटोपलं, हो, तुमच्या मुलीला जेवण करून तयारी करायला लावा. ठीक आहे सर. आता ब्राह्मणाला दिली गाय, तिचा पस्तावा काय? ए बाळा, तयारी कर ग. हाय बाई. माझी मुलगी शिकलेली आहे. तिला उन्हा तानातली जड कामे मुळीच जमत नाही. आणि फार नाजूक आहे. नाजूक आहे, कोमल आहे माझी मुलगी. हो बाई, हो, मुली जन्माला येतात तेव्हा त्यांना सगळी कामे करावीच लागतात. काम नाही केले तर कसे चालेल? अहो, तुमचा मुलगा आहे अंगुठा छाप आणि आमची मुलगी आहे बीकॉम. तेव्हा आमच्या मुलीला काही सुख मिळावे म्हणून आम्ही संबंध जोडला तुमच्या सोबत. अहो, बरी पहिलीच वेळ आहे ना.
तुमच्या मुलीने आमच्या घरात पाय सुद्धा टाकला नाही आणि आणि या कसल्या भानगडी लावला. आज हा गणपत पाटील या गावचा मालगुजार आहे आणि माझी शिकली सवरली मुलगी आमच्या छाप मुलाच्या हातात बांधून दिली. म्हणजे भीक मागणाऱ्या समोर भीक मागायचं असंच झालं ना. म्हणजे आम्ही भिकारी आहोत. गणपतराव, तुमची पाडीलकी तुमच्या कामाची, पाडीलकीचा घमंड आम्हाला दाखवू नका. सांभाळून बोला, नाहीतर छातीवर लात लावून जीभ खिचले जाईल. गण्या, तू श्रीमंतीमुळे माजलास काय? तुझी श्रीमंती तुझ्या कामाची, आम्हाला श्रीमंतीचा माज दाखवू नको. बघ हा माझा भाऊ जरी श्रीमंत नसला ना तरी तुझ्या सारख्याला विकत घेण्याची ताकद या माधवरावात. भरपूर पाहिले तुमच्यासारखे माझ्या घरातून चाल तेव्हा. अरे सिंहाच्या डबड्यात हात घालून त्याचे दात मोजणाऱ्याची दात आहे या गणपतची. आणि तुम्ही माझ्यावर चिडचोर होता. आता बघा, ओ गणपतराय, काय चालवली ही भानगड? हो तुम्ही तरी शांत व्हा. शास्त्रीजी तुम्ही मधात पळे नका. बाजूला तुम्ही मी सुद्धा दाखवतो माधवरावाचा हिंगा यांना. घेऊ गणपतराव, जरा सांभाळ काय काय प्रेक्षित आहे या गावामध्ये आपले. हा मला शिकवतो दीड जमिनीचा माधव. पण तुम्ही विनाकारण कशाला भांडण करताय त्यांच्यासोबत? हो बाबा, आम्हा मुलीचं जीवन एखाद्या मोठ्या गाईसारखं असते हो बाबा. आणि काही झालं तरी ते माझे सासरे आहेत. हे काय विसरताय तुम्ही? आम्हा मुलींना सासरी जावंच लागते हो बाबा. पण बाबा तुम्ही असं भांडू नका हो बाबा.